श्री स्वामी समर्थ. धनलाभ होण्यासाठी कासव नेमके कुठे ठेवावे, तांदळात की पाण्यामध्ये? कासव घरात ठेवायचा असेल तर ते पाण्यात ठेवावे की तांदळामध्ये ठेवावं की जमिनीवर ठेवायचं? कासव पितळेचं पाहिजे की धातूचं की चांदीचं की तांब्याचे, कधी की प्लॅस्टिकचा क्रिस्टल पाहिजे? या सर्व विषयांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कासवाचे महत्त्व आणि महात्म्य आपल्याला माहीत पाहिजे, यासाठी आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती बघणार आहोत. कासव हे लक्ष्मीकारक असतं. ज्या घरात कासव असते त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते, पैशांची आवक वाढते. त्याचप्रमाणे कासव हे दीर्घायुष्य असल्या कारणाने ते घरात असणं चांगलं मानलं जातं. कासव ज्या घरात असल्याने घरात सकारात्मकता वाढते. घरामध्ये क्रिस्टल, तांबे, पितळ, पंचधातू इत्यादींपासून बनवलेले कासव असावेत. कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हे केवळ घरातच नाही तर ऑफिस, दुकान इत्यादी ठिकाणी ठेवता येते. हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करते. कासव घरात ठेवल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते. एवढेच नाही तर व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता देखील यामुळे कमी होते. आता कासव हे सेवक आहे. जरी विष्णूचे स्वरूप जरी असले तरी ते सेवक आहे. त्यामुळे कासव हे देवघरात कुठे ठेवायचे? घरात कासव असेल तर ते कुठे ठेवावे? तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल, आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये एक कासव असतंच. पितळेचं कासव असतं आणि हे कासव नेहमीच देवांच्या समोर दरवाजामध्ये ठेवलेले असते. आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये कासव ठेवताना ते देवांच्या समोर ठेवायचे आहे. ज्याप्रमाणे आपण देवघरात देव ठेवतो त्या पद्धतीने देवांबरोबर कासव कधीही ठेवू नये, कारण देवांचा दर्जा हा देवांना दिला गेला पाहिजे. म्हणूनच कासव हे नेहमी देवांच्या समोर ठेवायचं आहे. कासव ठेवताना कासवाचे तोंड हे नेहमी देवाकडे करून ठेवायचं आहे. म्हणजे बघा, कासवाचे तोंड हे आपण पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला करून ठेवायचं आहे. देवघरामध्ये आपण जिथे देव ठेवले आहेत त्या देवांकडे कासव तोंड करून येईल. या पद्धतीने कासव आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे. मुख्यतः कासव हे दोन प्रकारचे असतात. काही कासवांच्या खाली आकडे दिलेले असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे दिलेले नसतात. अशा बहुतेक जण असे म्हणतात, बघा, ज्या कासवांच्या खाली आकडे असतात ते कासव पाण्यात ठेवू नये आणि ज्या कासवांच्या खाली आकडे नसतात ते कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे. आता कासव नेहमीही आपल्याला एका डिशमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही जर का पितळेचा कासव घेतला तर त्याबरोबर तुम्हाला पितळेची डिश देखील मिळते. तांब्याचं कासव घेतलं तर त्याबरोबर तुम्हाला तांब्याची डिश देखील मिळते. क्रिस्टलचा कासव घेतला तर त्याबरोबर तुम्हाला क्रिस्टलची एक वाटी भेटते. तर कासव हे नेहमी वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे कासव आकड्याचं असेल आणि त्या कासवाच्या खाली आकडे असतील तर ते कासव तुम्ही नेहमी तांदळामध्ये ठेवायचे आहेत. डिशमध्ये थोडे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये कासव ठेवा. आणि जर का तुमच्याकडे कासव असेल आणि त्याच्या खाली आकडे लिहिलेले नसतील तर ते कासव तुम्ही पाण्यात ठेवायचं आहे. डिशमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते कासव ठेवायचे आहे. तुम्ही रोजची देवपूजा करताना या डिशमधलं पाणी तुम्हाला दररोज बदलायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, क्रिस्टलचा देखील कासव असतं. तर ते क्रिस्टलचा कासव तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता. हॉलमध्ये तुम्ही शो पीस म्हणून हे क्रिस्टलचा कासव ठेवू शकता. या कासवाचा तोंड तुम्ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता. काही घरांमध्ये जिवंत कासव देखील असतात, परंतु कायदेशीररित्या
तसे कासव पाळणे गुन्हा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर जिवंत कासव असेल तर ते योग्य ठिकाणी सोडून द्या. तर कासवे काचेचे, क्रिस्टलचे, पंचधातूचे, पितळेचे असू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कासवाचा आकार देवघरातील देवांच्या मूर्तीपेक्षा लहान असावा. एक एक घरामध्ये आपण बघतो की ते देव छोटे छोटे आणि कासव एकदम मोठा. तर तुम्ही लक्षात घ्या की कासव हा सेवक आहे, वाहन आहे. त्यामुळे जरी ते विष्णू स्वरूप जरी असले तरी कासव हे आपल्याला देवळाच्या बाहेर जसं असतं तसं आपल्याला देवघराच्या बाहेर ठेवायचं आहे. आणि ते लहान आकारामध्ये आणि शक्यतो मंदिरामध्ये कासव हे पितळेचे असतं. आपल्याला जर का कासव घ्यायचं असेल तर आपण पितळेचे सुरेख असं कासव घेऊ शकता. तसं बघितलं तर कासव हे तुम्ही पाण्यात ठेवा, तांदळात ठेवा किंवा नुसती डिशमध्ये तुम्ही ठेवा तरी चालणार आहे. पितळेचे कासव असेल तर आणि जर का तुम्ही ते पाण्यात ठेवलं तर त्यामुळे त्याला निळे हिरवे डाग पडतात. तांब्याचा कासव असेल, तांब्याची डिश असेल तर बघा त्याला काळपटपणा येतो. क्रिस्टलचा कासव असेल तर त्याला पाण्याने घाण चढते. तर या पद्धतीने त्या कासवाची सुंदर अशी डिझाईन जी असते तर ती पाण्यामुळे खराब होऊ शकते. काही वेळेला त्याला पाण्यामुळे गंज लागतो. तर अशा वेळी तुम्ही छान सुंदर सुबक असं तुमच्याकडे कासव असेल तर ते तुम्ही नुसत्या डिशमध्ये ठेवलं तरी चालणार आहे. कारण कासव घरात असणं हे महत्त्वाचं आहे. आपण जर का चांगल्या भावनेने कासव घरात ठेवले तर त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम, सकारात्मक फायदे बघायला मिळतात. कासव घरात असणं हे सकारात्मक त्याचे प्रतीक आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घरात पैशाची आवक ही कायम स्वरूपात टिकून राहते. कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात. कासव आहे म्हणून लक्ष्मी आपल्या घरात ऑटोमॅटिक येईल असं काही नाही. तर कासव हे आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो. तुमच्याकडे जर का 2 कासव असतील तर एक कासव तुम्ही विसर्जित करून द्या. तुमच्याकडे जर का क्रिस्टलचा कासव असेल तर ते कासव तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. आता बघा, 2 कासव घरात असतील तर 2 कासव धातूचे असतील तर तुम्ही एका धातूचे कासव पाण्यात विसर्जन करून द्या. क्रिस्टलचे कासव जर तर तुम्ही ते तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता. आणि ज्यांच्या देवघरामध्ये कासव नसेल आणि ज्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी छान पितळेचं कासव घ्यायचं आहे. त्याचबरोबर पितळेची डिशमध्ये ती देखील तुम्हाला घ्यायची आहे. नवीन कासव घेतल्यानंतर तुम्ही त्याला शुद्ध पाण्याने, स्वच्छ पाण्याने, पंचामृताने त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही तुमच्या देवांसारखीच त्याची देखील रोज पूजा तुम्हाला करायची आहे. का असं हे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी घेऊ शकता. जसं की पौर्णिमेला कासव तुम्ही खरेदी करू शकता. पाडव्याला खरेदी करू शकता. दसरा सुद्धा, अक्षय तृतीया, कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही कासवाची खरेदी करू शकता. ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये शंख असतो, घंटा असते, त्याचप्रमाणे कासव देखील असावा. शंख, घंटा, कासव हे सर्व सेवक आहेत आणि त्यामुळेच हे आपल्याला देवघराच्या समोर, देवांच्या समोर ठेवायचं आहे. ते कधीही आपल्याला देवांच्या बरोबर ओळीत ठेवायचे नसतात. कासव हे शुभतेचे प्रतीक आहे. तुमच्या घरात कासव नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता. आणि ज्यांच्या घरात जिवंत कासव असेल, फिश टँक असेल, त्यात त्यांनी कासव ठेवलेले असतील तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवू शकता. कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असल्यामुळे तुम्ही कासव उत्तर दिशेला ठेवू शकता. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.